आपल्यासोबत आहेत हिंदकेसरी अच्युत ड्रायव्हर. दादा, तुमच्या पाठीमागे देखील हिंदकेसरी लागतं, तर कसं वाटतंय? 100% 1000 गाडीमध्ये एक नंबर करायचं म्हणजे कुणाच पण काम नाही. आणि तेवढे बैल पण पळायला लागते ती, तेव्हा तो मान भेटतोय ड्रायव्हरला आणि मालकाला पण तेवढा मान भेटतोय. आज आनंद कसा सांगाल? जेव्हा माळशिरसच्या मैदानामध्ये उतरलो तेव्हा फायनल घेऊन गेलो मी इथून. मागील वर्षात मी एक नंबर केला इथं. आणि मथुरमध्ये एखादी अशी कोणती अशी शिस्त तुम्हाला आवडते? मथुर काय पब्लिकचा पण बादशाह आहे ना, त्यामुळे मथुरच्या गाडीवर काय टेन्शन नाही. रात्रीच्या 9 वाजता जरी मथुरच्या गाडीत बसलो तरी काय एवढं अडचण येणार नाही. एवढा बादशाह आहे मथुर. बादशाह म्हणजे घाबरतच नाही, एकदम सरळच निघत जातं. 100% कुठं अडचणीत गाडी घालत नाही, ड्रायव्हरला त्रास देत नाही, स्वतःला त्रास करून घेत नाही. बरोबर. आणि गटाला झालं, सिमीला झालं, फायनलला कोणत्या याला जास्त स्पीड लागला तुमच्या अंदाजे? आज सिमीला पहिलं जाम पळाला आणि फायनलला पण त्याच्यापेक्षा जास्त बैल पळाला. थोडी गाडी तास 8 नंबर होतं. आणि दादांच्या स्वभावाबद्दल काय सांगाल? कारण की दादांचा पूर्ण स्वभाव विश्वास तुमच्या, तुम्ही जसं सांगाल तसं ते करतात. 100% माझा विश्वास टाकला आहे, त्याबद्दल त्यांचं पण धन्यवाद दादांचं. आणि तुमचं कसं प्रेम आहे मथुरवर? मथुर काय माझा स्वतःचा बैल आहे म्हणूनच मी मथुरची गाडी आणतोय. आणि हिंदकेसरी मैदानामध्ये तुम्ही नेहमीच गुलालात असता, त्याबद्दल काय सांगाल? तेवढं मी मैदानामध्ये उतरतो ना मी कसरत करूनच. एक मनात वगैरे भीती वगैरे असते का, कसं काय असतं? नाही, लहानपणापासून भीती मोडली आहे माझी गाडीची, त्यामुळे एवढं काय वाटत नाही. मेन तुम्ही ड्रायव्हर म्हणजे जेव्हा पण बनले कसे बनले आणि कोणाला, तुम्ही पण कोणाला तरी बघून शिकले असाल? मी नामांकित ड्रायव्हर दिलीप ड्रायव्हर असतील, हां, विशाल ड्रायव्हर एवढे असतील, वाटेगावचे उत्तम भाऊ असतील. मी लहानपणी बघत आलेलं ह्या ड्रायव्हरांना, तिथून पुढे मी शिकत गेलो गाड्या आणायला. मग तुमची जेव्हा इच्छा झाली ड्रायव्हर बनायची, घरातून वगैरे प्रतिसाद आला का या गोष्टीला? प्रतिसाद नव्हता पहिल्यांदा एवढा स्टार्टिंगला, पण मला वडिलांनीच गाडीत बसवलं पहिल्यांदा स्टार्टिंगला आमच्या स्वतःच्या बैलावरती. पहिल्याच अड्ड्यात मी फायनल घेतलं, तिथून पुढे मी ड्रायव्हर. मग त्याच्यानंतर तुम्हाला वाटलेलं का पुढचा प्रवास तुमचा खूप आनंदाचा असणार आहे असा? एवढं मी मेहनत जास्त घेतली आणि आदत बैलाच्या गाड्या आमच्या भागात जास्त आणल्या त्या. तिथून पुढं मी 2-3 मला सपोर्टला माणसं भेटली. ते आमिर पाटील असतील सुकण्याचे, समीर भाई अनिर, इस्लामपूरचे समीर भाई आहे ते, यांचा एक, आणि हिंदकेसरी संभाजीबा काले, 4-5 माणसांचा मला सपोर्ट भेटल्यामुळं मला नाव माझं पुढे गेलं. आपल्या बैलगाड्याच्या नादाबद्दल काय सांगाल? नादामुळं सगळं चालू आहे आता. एवढं कुटुंब ह्या नादामुळं जगतं आहे आता. बरोबर आहे. आणि घरातल्यांना काय संदेश वगैरे द्याल का यामधून? घरातल्यांचं माझ्यावर प्रेम आहे, हां, त्यांच्या जीवावरतीच मी ह्या नाद खेळतोय. बरोबर आहे. आणि मथुरबद्दल काय बोला? मथुर काय बादशाहच आहे तो. बिंजोडमध्ये काय इच्छा आहे का तुमची? बिंजोडमध्ये मी जास्त नाही आलो. मी पहिले गाड्या हात होतो आतिश पाटील चिंचपाड्यांचा बारशा. हां, नंतर मी नाही बिंजोडला, मुंबईला आलो. आता बघूया जर पुढच्या वर्षी काय नियोजन वगैरे झालं बिंजोडचं तर यायचं बिंजोडला. नक्कीच दादा, तुम्ही तुमचा मोलाचा वेळ दिला म्हणून धन्यवाद. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.